नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात म्हणजे चौथ्या आणि पाचव्या हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे येऊन भरपूर दिवस झालेले आहेत। आता नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची तारीख सुद्धा जवळ आलेली आहे, त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून ते हप्ते वितरित झाले आहेत। आता बहुतांश शेतकऱ्यांना वाटत आहे की आता नमो शेतकरी योजना बंद झाली की काय, परंतु तसं नाही। नमो शेतकरी योजना बंद झालेली नाही, परंतु आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या आणि पाचव्या हप्त्याचं वितरण करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याची तारीख सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। याचबरोबर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता तुम्हाला एकत्र मिळवायचा असेल, भेटायचा असेल तर तुम्हाला कोणती कामं करायची आहे याच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि सबस्क्राइब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेसंदर्भात डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे आतापर्यंत 3 हप्ते राज्य सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आलेले आहेत आणि चौथ्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील जवळपास 90,50,000 शेतकरी बांधवांना लागलेली आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याकरिता राज्यातील 86 लाख शेतकरी पात्र झालेले होते आणि आता जवळपास चौथ्या हप्त्यासाठी 90,50,000 शेतकरी पात्र झालेले आहेत। म्हणजे याचा अर्थ नमो शेतकरी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता जवळपास 4.5 लाख शेतकरी 4.5 लाख शेतकरी वाढवण्यात आलेले आहेत। काही कारण की त्या शेतकऱ्यांचे काही प्रॉब्लेम होते, म्हणजे काही शेतकऱ्यांचे लँड सीडिंगचे प्रॉब्लेम होते, आधार सीडिंगचे प्रॉब्लेम होते, EKYCचे प्रॉब्लेम होते, परंतु ते त्या शेतकऱ्यांनी संपूर्ण कामं दुरुस्त केली, त्यामुळे त्या शेतकऱ्यांना परत राज्य शासनाच्या माध्यमातून पात्र करण्यात आलेले आहेत। आणि अशी माहिती स्वतः राज्याचे जे काही कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्यासाठी राज्यातील 90,50,000 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत। याचबरोबर आता मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हप्त्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून पुरवणी मागणीद्वारे 1,800 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासाठी मंजूर करण्यात आलेला आहे। याचबरोबर मित्रांनो, आता तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता म्हणजे चौथा हप्ता आणि पाचवा हप्ता जर भेटायचा असेल तर तुम्हाला 3 महत्त्वाची कामं करायची आहेत। ती 3 कामं सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेवटी तुम्हाला तारीख सुद्धा सांगणार आहे, कधी वितरित होणार आहे हे सुद्धा सांगणार आहे शेवटी। परंतु सर्वप्रथम हा तुम्हाला व्हिडिओ बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ते 3 कामं कोणती करायचे हे सुद्धा तुम्हाला करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे लँड सीडिंग म्हणजे जमीन नावावर आहे किंवा नाही। जर तुमचा लँड सीडिंगचा प्रॉब्लेम असेल, लँड सीडिंग नो असेल तर तुम्हाला ते करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुमचं जर लँड सीडिंग नो असेल तर लवकरात लवकर तुमचं जवळचं तहसील कार्यालय, याचबरोबर तलाठी कार्यालय किंवा तुमचं जे काही कृषी विभागामध्ये भेट देऊन तुमचे 7/12 होल्डिंग, आधार कार्ड, याचबरोबर तुमचं PM किसानचं स्टेटस त्याचा झेरॉक्स किंवा प्रिंट तुम्हाला घेऊन जायची आहे। नो जर असेल तर लवकरात लवकर तुमच्या त्या जे काही मी तुम्हाला आता त्यांची नावं सांगितली त्यांना तुम्हाला भेट देऊन तुमचा ते प्रॉब्लेम दूर करायचा आहे। ते जर तुम्ही दूर झाला तर तुम्हाला PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता येण्याकरिता कोणीही रोखू शकणार नाही। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आधार सीडिंग। तुमच्या जर आधारला अद्यापर्यंत बँक खातं लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या, कारण की हे जे काही सर्व पैसे येणार आहेत ते DBT म्हणजे आधार लिंक बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये म्हणजे थेट हस्तांतरण लाभाद्वारे हे सर्व पैसे तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे हे सुद्धा काम तुम्हाला करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे EKYC। तुम्ही जर अद्यापर्यंत EKYC केलेली नसेल तर EKYC करून घ्या, कारण की तुम्हाला PM किसानची EKYC करणे बंधनकारक आहे। तुम्ही जर अद्यापर्यंत PM किसानची EKYC केलेली नसेल तर ती तुम्ही लवकरात लवकर करून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता बहुतांश शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न आहे की दादा, आम्ही PM किसानची EKYC केलेली आहे परंतु नमो शेतकरी योजनेची EKYC केली नाही, मग आता नमो शेतकरी योजनेची EKYC वेगळी करायची का? परंतु तुम्हाला त्याच्यावर सुद्धा मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणार, स्पष्टपणे माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो,
ज्यावेळेस नमो शेतकरी महासन्मान निधी योजना मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चालू करण्यात आलेली होती, त्याच्या GR मध्ये सांगलेलं आहे की PM किसान योजनेचेच लाभार्थी नमो शेतकरी योजनेकरिता पात्र असणार आहेत। म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी PM किसानची KYC केलेली आहे त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेची KYC करणे गरजेचं नाही, करायची गरज नाही। त्यामुळे PM किसानची KYC करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही जर PM किसानची KYC केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेची वेगळी KYC करणे गरजेचं नाही, महत्त्वाचं नाही। त्यामुळे नाही केली तरी काही प्रॉब्लेम नाही, परंतु PM किसानची KYC करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। याचबरोबर मित्रांनो, आता PM किसानचेच लाभार्थी यासाठी वापरलेले, त्यामुळे तुम्ही जर PM किसान योजनेचं नवीन रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेकरिता वेगळं रजिस्ट्रेशन करायची गरज नाही। तुम्ही जर PM किसान योजनेसाठी जर पात्र झाला आहात तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी सुद्धा पात्र करण्यात येणार आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे। याचबरोबर मित्रांनो, आता तुम्हाला जर अद्यापर्यंत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला, दुसरा किंवा तिसरा हप्ता आलेला नसेल, परंतु PM किसानचे रेग्युलर हप्ते येतात, तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे सुद्धा मागील जे काही हप्ते तुमचे पेंडिंग आहेत ते सुद्धा येणार आहेत। याचबरोबर तुम्हाला PM किसान योजनेचा सुद्धा हप्ता मागील 17वा हप्ता जर भेटलेला नसेल तर तुम्हाला 17वा हप्ता सुद्धा भेटणार आहे। आता मित्रांनो, आपण वळूयात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्यासंदर्भात जे काही अपडेट राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे त्याच्या संदर्भात। तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 4थ्या हप्त्याचा जे काही कालावधी आहे ते निघून गेलेला आहे, कारण की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 4था हप्ता जुलै महिन्यामध्येच किंवा जून ते जुलै महिन्यामध्येच वितरित करायला हवा होता, कारण की PM किसान योजनेचा 17वा हप्ता मागील महिन्यामध्येच वितरित झालेला आहे। त्यामुळे आता योजनेच्या 4थ्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे। त्यामुळे आता नमो शेतकरी योजना बंद पडली की काय, हाच मोठा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे। परंतु ही योजना बंद पडलेली नाही। नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याकरिता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेला आहे। जवळपास 1800 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी या हप्त्यासाठी लागणार आहे। आता मित्रांनो, आता 4थ्या हप्त्याचा कालावधी संपलेला आहे। आता 4था हप्ता या महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला येऊ शकतो। आता भरपूर याच्या अगोदर सांगण्यात येतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याचं सुद्धा वितरण होणार, परंतु तसं झालं नाही, परंतु तसं होणार सुद्धा नाही। परंतु नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता लवकरच येणार आहे आणि आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता राज्य शासनाच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 4थ्या हप्त्याबरोबरच 5वा हप्ता दिला जाऊ शकतो। याचं कारण म्हणजे मागील जे काही दुसरा आणि तिसरा हप्ता वितरित झाला, दुसऱ्या हप्त्याबरोबर तिसरा हप्ता वितरित झाला, याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे दुसऱ्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा तिसरा हप्ता सुद्धा देण्यात आला आणि त्याच्यामुळेच आता त्या कारणामुळे किंवा त्या पद्धतीमुळेच आता विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी, आचारसंहितेपूर्वी 4थ्या हप्त्याबरोबर 5वा हप्ता सुद्धा दिला जाऊ शकतो। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, आम्ही तुमच्या कमेंटचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करूया। आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।